मातोश्रीने मला काही भरपूर दिलेलं आहे, त्यामुळे त्यांच्याविषयी नाराज असायचं कारण नाही. स्थानिकचं राजकारण होतं, बऱ्याचशा अडचणी होत्या, पक्षात नवे आलेले लोक आम्ही सातलेपासून सर्व असून आम्हाला अडचणीच्या गोष्टी कशामुळे जावं, सत्ताधारी पक्षाचे नीती मंडळी विरोधकांकडे दुर्लक्ष करायचं आणि विकास व्हायचा नाही, काम करायला मिळायचं नाही आणि कार्यकर्ता लोकांनी निवडून दिले की बाबा विकासात कामं झाली पाहिजे. ती कामं होत नाही त्यावेळेस आम्हाला रोषाला समोर जावं लागायचं. या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्याच्या भावना होत्या की कुठेतरी सत्ताधारी पक्षात सहभागी व्हावं, जेणेकरून आपल्या भाजपच्या विकासाच्या कामाला प्राधान्य मिळालं आणि आपल्याला शिवसेनेतच राहायचं. शेवटी शिवसेना ही वंदनीय शिवसेना प्रमुखांनी स्थापन केलेली शिवसेना आहे आणि वंदनीय शिवसेना प्रमुखांच्या विचाराशी बांधिलकी ठेवून आम्ही शिवसेनेमध्ये आज प्रवेश केला आहे. त्यामुळे कुठेही अडचण असायचं कारण नाही, पण बाळासाहेबांशी आमची बांधिलकी आहे, त्यामुळे कुठेही अडचण अशी याचं वाटत नाही. मातोश्रीबद्दल नाराजी काय असायचं कारण नाही. मातोश्रीने मला काही भरपूर दिलेलं आहे, त्यामुळे त्यांच्याविषयी नाराजी असायचं कारण नाही. स्थानिकचं राजकारण होतं, बऱ्याचशा अडचणी होत्या, पक्षात नवे आलेले लोक आम्ही सातलेपासून सर्व असून आम्हाला अडचणीच्या गोष्टी कशामुळे जावं लागत होतं आणि मग कार्यकर्त्याच्या खालच्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीला बघितलं असेल की मोठ्या प्रमाणामध्ये इंटरनल वादातून काही आमच्या बऱ्याचशा जागा पडल्या. या सगळ्या गोष्टीमुळे कार्यकर्त्याच्या भावना दुखावलेल्या होत्या आणि त्या अनुषंगाने याकडे झालेली प्रक्रिया आहे. साहेब हे पूर्ण बंड याचं लीड हे तुम्ही केलेलं आहे, त्यातलं काय सत्यता आहे नेमकं? असं काही नाही, सगळ्याची मानसिकता होती एकट्या दुसऱ्या माझ्या मने ऐकायचं माझा मतदारसंघ वेगळा आहे, ते एकीकडं मी एकीकडं. आता ठीक आहे, नांदेड हिंगोली बाजूला आहे, आता त्या वाशिमवाल्याचा माझा काय संबंध, शिर्डीवाल्याचा माझा काय संबंध. सगळ्याच्याच विरोधी पक्षातल्या जवळजवळ सगळ्यात लोकप्रतिनिधीची भावना ही आहे की सरकार हेतुपुरस्सर विकासात कामाला प्राधान्य देत नव्हतं, म्हणून सगळ्याची मानसिकता होती की आता आपल्याला विकास कामं केल्याशिवाय लोक विचारणार नाही आणि निवडणुकीचे समीकरण बदललेत, त्यामुळे आता विकास काम केल्याशिवाय पर्याय नव्हता. आणि त्यामुळे सगळ्याची मानसिकता होती कार्यकर्त्यापासून नेतेपासून कुठेतरी आपण विकासात्मक दृष्टिकोन काम करायचं असेल तर सत्ताधारी पक्ष सहभागी व्हावा. मंत्रिपद मिळालं कशाचं मंत्री फिरतरी जाऊ दे.